हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं कांद्याच्या तडकामध्ये. सो आज आपण बनवणार आहोत पिठलं, आणि याला बेसनसुद्धा म्हणतात. तर यामध्ये आपण आता काय म्हणतात, बेसन घेतलेलं आहे, जे आपले दुकानामध्ये भेटतं ते. आणि आपला जो चहा प्यायचा कप असतो मीडियम साईजचा, ते मी तितके 2 कप यामध्ये पाणी टाकलेलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याचे चांगले गाठा नाही व्हायला पाहिजे असं करायचं, एकदम पतलं करायचं आहे. तुम्हाला जितकं लागेल, तुम्हाला गाढा पाहिजे म्हणजे घट्ट पाहिजे बेसन, तर तुम्ही कमी पाणी टाका. जर तुम्हाला पतलं पाहिजे तर तुम्ही जास्त पाणी टाका. तुम्ही तुमच्या क्वांटिटीने हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती टाकायचं आहे त्यामध्ये पाणी. तर ठीक आहे, आता इथे आपण तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यात आपण मोहरी, जिरं आणि लसूण टाकून घेऊ आणि याला चांगलं होऊ द्यायचं जिरं आणि मोहरीला. ठीक आहे, कारण की त्याला चांगलं म्हणजे जास्त ब्राऊनसुद्धा नाही होऊ द्यायचं आहे जे आपलं लसूण येते. आणि याला मी जास्त वेळ होऊ द्यायचं का म्हणते, कारण इथे तेल तापलं नव्हतं आणि मी त्यामध्ये टाकून दिलं होतं. बट नो प्रॉब्लेम, याला होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर छोटासा कांदा होता, त्याला चिरून घेतलेलं आहे. आता कांदा मी इथे कमी टाकलेला आहे, कारण आम्ही कांदा कमी खातो. आणि इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यालाही आपण छान पद्धतीने चिरून त्यामध्ये टाकलेले आहेत. आता आम्हाला जास्त तिखट लागतो बेसन, तर त्यामुळे मी इथे जास्त मिरच्या टाकलेल्या आहेत, बरोबर. आणि तुम्हाला जितक्या लागल्या तुम्ही तितक्या टाकू शकता. ठीक आहे, हे तुमच्यावर आहे की तुम्हाला किती टाकायचं आहे. आणि नक्कीच कॉमेंट करा की तुम्हाला कसं वाटतंय आजची ही रेसिपी. एकदम छान खानदेशी पद्धतीने आज आपण बेसन बनवणार आहोत. ठीक आहे, इथे आपण आता थोडेसे हळद टाकलेली आहे. आता याला मिक्स करू आपण, म्हणजे हलवून घेऊ. ठीक आहे, आणि त्यानंतर जे आपण बेसनमध्ये पाणी टाकलेलं होतं, ते जे मिक्सर आपण केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता याला हलवत राहायचं आहे का, कारण यामध्ये गाठा बनतात. तुम्हालाही माहिती, गाठा मीन्स म्हणजे आता समजून घ्या, छोटे छोटे बॉल्स बनतात त्यामध्ये. तर म्हणून ते आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ठीक आहे, आणि याला आता हलवत राहायचं. जसं मी सांगितलं की त्यामध्ये गाठा म्हणजे आता गाठाला काय म्हणू आपण, आपण हेही म्हणू शकतो की बॉल्स बनतात त्या याचे. ठीक आहे, तर म्हणून आपण त्याला हलवत राहायचे. जसं आता बघू शकता की किती घट्ट झालेलं आहे आपलं बेसन, खूप छान पद्धतीने ठीक आहे, एकदम खानदेशी पद्धतीने आज आपण बेसन बनवलेलं आहे. आणि तुम्हाला कोणतं बेसन आवडतं, लाल की मिरच्यांचं, नक्कीच कॉमेंट करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आम्ही कसे व्हिडिओ बनवतो तेही सांगा. त्यामुळे आम्हाला कळतं की आम्हाला किती इम्प्रूव्हमेंट करायची आमच्यामध्ये. ठीक आहे, कॉमेंट करा. तुम्हाला नवीन रेसिपी जर तुम्हाला काही आमच्याकडून घ्यायची असतील, शिकून घ्यायची असतील, तर कॉमेंटमध्ये सांगा. आता मी इतके प्रश्न विचारते, एकही जण कॉमेंट करत नाही. का, काही प्रॉब्लेम आहे का? पैसे लागतात का तुम्हाला कॉमेंट करायला? नाही ना, करून घ्या. ठीक आहे, आणि इथे आपलं बेसन थोडंसं झाकलेलं आहे आणि इथे आपलं बेसन तयार झालेलं आहे. बघू शकता किती छान आणि अप्रतिम सुंदर दिसतंय आपलं बेसन, आणि खूप छानही लागलं होतं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय अँड लव यू.